गुढीपाडवा विशेष साखरेच्या गाठी किंवा माळ आपण घरीच अगदी पटकन तयार करू शकतो. करायला एकदम साध्याने या सोप्या आहेत आणि कोणीही अगदी सहज करू शकेल अशा या साखरेच्या माळी किंवा गाठी तयार होतात. तुम्ही बघू शकताय की अगदी बाहेर विकत मिळतात. सेम तशाच पद्धतीच्या या साखरेच्या गाठी आपण घरामध्ये काही वेळामध्येच या तयार केलेल्या आहेत आणि करायला तर एकदम साध्याने सोप्या आहेत. चला तर मग विकत न आणता तुम्ही यावेळी गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठी किंवा माळी तुम्ही घरीच बनवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आप्पेपत्राच्या भांड्यामध्ये मी ही साखरेच्या गाठी किंवा माळ तयार करणार आहे. त्यासाठी आपल्याला आप्पेपत्राच्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून साखरेच्या गाठी किंवा ते माळ खाली चिकटून बसणार नाही, अगदी सहज निघेल म्हणून आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती दोरा सेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जाड दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हा दोरा सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून साखरेच्या माळी आपल्या अगदी व्यवस्थित तयार होतील. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला दोरा हा छान असा सेट करून घ्यायचा आहे. आता आपली ही पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण याचा पाक करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याचा अगदी घट्ट असा पाक करून घ्यायचा आहे. साधारण एक 2 ते 3 मिनिटांमध्येच हा पाक तयार होतो. अगदी जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला याचा एक तारी पाक करायचा नाही, 2 तारी आपल्याला अगदी घट्ट असा याचा पाक करून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर मी एक 2 ते 3 मिनिट याला सतत असं हलवत राहणार आहे आणि आपल्याला असा घट्ट याचा 2 तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. अगदी जास्त देखील आपल्याला कडक पाक करायचा नाही, मीडियम असा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. साधारण एक 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की पाक आपला थोडासा घट्ट वाटतोय. आता आपण पाक थोडासा चेक करून घेऊया. पाण्यामध्ये पाकाचे काही थेंब टाकून बघायचे. याची जर गोळी बनायला लागली तर समजायचं पाक आपला परफेक्ट आहे. पण याची अजून काही गोळी बनत नाही. तुम्ही बघू शकताय की पाक थोडासा असा पाण्यामध्ये पसरतोय. त्यामुळे आपण अजून एक 2 मिनिट हा पाक शिजवून घेऊया. पुन्हा एक 2 मिनिटानंतर आता पुन्हा आपण थोडासा पाक याचा चेक करूया. पुन्हा पाण्यामध्ये थोडेसे थेंब आपण या पाकाचे घालून बघायचे आणि याची जर अशा पद्धतीने गोळी बनायला लागली की समजायचं आपला पाक इथं परफेक्ट आहे. आता या पाकाची गोळी बनायला लागलेली आहे, त्यामुळे आपला पाक इथं परफेक्ट आहे. आपल्याला गॅस पटकन बंद करायचा आहे आणि त्यानंतर आता यामध्ये थोडासा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आवडीनुसार यामध्ये कलर घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातला की हे साखरेच्या माळी अगदी खुसखुशीत होतात, म्हणून खाण्याचा सोडा थोडासा वापरायचा आणि आवडीनुसार कलर घालायचा आणि पटकन याला छान असं मिक्स करून घ्यायचं. इथनं पुढची प्रोसेस थोडी आपल्याला फास्ट करायची आहे. पाक तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे. त्यानंतर कलर आणि खाण्याचा सोडा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पटकन आपल्याला या भांड्यामध्ये अशा पद्धतीने हा पाक घालून घ्यायचा आहे. पटपट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, कारण पाक आपला अगदी लगेच पटकन घट्ट होतो. त्यामुळे आपल्याला पटकन हा पाक या आप्पेपात्राच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सगळा पाक आपला इथं घालून झाल्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनिट याला असं सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हा पाक व्यवस्थित अगदा सेट होतो. एक 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की थोडंसं याला प्रेस करायचं. अशा पद्धतीने थोडंसं याला हलक्या हाताने प्रेस केलं की अगदी अलगद या साखरेच्या गाठी निघतात. भांड्याला आपण तूप लावल्यामुळे काय होतं, खाली ते चिकटून बसत नाही. अगदी थोडंसं हलक्या हाताने प्रेस केलं की अगदी सहज या साखरेच्या गाठी निघतात. तर तुम्ही बघू शकताय की अगदी छान अशी आपली मार्केटसारखी अशी साखरेची गाठ तयार झालेली आहे. तुम्हाला जर आप्पेपात्राच्या भांड्यामध्ये ही साखरेच्या माळी करायच्या नसतील तर तुम्ही ताटामध्ये अशा पद्धतीनेच दोरा सेट करून घ्यायचा आणि ताटामध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीने या साखरेच्या गाठी तयार करू शकता. इथं मी आप्पेपात्राच्या भांड्यामध्ये ह्या गाठी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही देखील साखरेची माळ कधी घरी बनवला नसाल तर या गुढीपाडव्याला नक्कीच तुम्ही विकत आणण्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साखरेच्या गाठी किंवा माळ अशा पद्धतीने घरी तयार करू शकता. तुम्ही बघू शकता की अगदी मार्केटसारखी ही साखरेची गाठ झालेली आहे आणि एकदम करायला साध्याने सोपे आहे. 1 वाटी साखरेमध्ये 2 माळा आरामात तयार होतात. आणि यामध्ये खाण्याचा सोडा घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. खाण्याचा सोडा घातला की थोडंसं या गाठी खुसखुशीत होतात आणि जर नाही घातला तर थोडंसं या गाठी कडक होतात. त्यामुळे याला खुसखुशीतपणा येण्यासाठी मी थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने गुढीपाडवा विशेष आपल्या साखरेच्या माळी इथं तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.